मित्रांनो हे बघा स्टार्टिंगला एंट्री कशी इकडनं. प्रत्येक कॉर्नरला असे बुरुज बांधण्यात आले तिकडे. मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये आपण जातोय भिवंडीला आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात. आणि माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये असणार आहेत माझे काही जुने ऑफिस कलिग्स आणि माझे काही जुने मित्र. तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि पूर्ण तुम्हाला मंदिराचं दर्शन या व्हिडिओमार्फत देणार आहे मी. सो व्हिडिओला एन्जॉय करा आणि असंच बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा फायनली आपल्याला विकी भेटलेला आहे आपला. काय बोलतो भाई कसं आहे? मस्त मस्त. किती वेळाने भेटला? हा अविनाश. कसं आहे भाई? अविनाश आणि महेश एक यायचं बाकी आहे. कळव्याला आलाय तो आत्ताशी. भाई काय बोलणार त्याला? रोहनने टांग दिली. तर मित्रांनो दोघं जण आलेत, अजून दोघं जण यायचे बाकी आहेत. तिघं जण यायचे बाकी आहेत. तुम्हाला मी दाखवतो कोण कोण यायचं बाकी आहे ते. आला बघा किती लेट आलाय बघा. हेड द्यायला हेड द्या कमेंटमध्ये. हेड द्या राजला. मग कितीला निघणार होतो आम्ही लोक? 7ला निघणार होतो. आता 8:30 वाजले. 8:30. बघा आपला 5वा कॅरेक्टर चिका. तू काय भाई? अरे तू गाडी पुसतोय. वाजले किती भाई? तू कॉल तर उचला. अरे बरं तू कॉल तर उचला. त्यासाठी गाडी दररोज काढायची असते काय मित्रांनो? बरोबर ना? बात तो सही है. बघा हा आपला आहे 6वा कॅरेक्टर महेश द बॉय. झालेले आहेत आता सर्वे. आता आपण निघतो इकडनं थोड्याच वेळात. सो मित्रांनो इथे सीन असं झालं ना, आम्ही लोक रस्ता विसरलेलो. महेश आणि आम्ही दुसऱ्या रस्त्याला गेले आणि आम्ही चौघजण एका रस्त्याला आलो. आम्ही लोक चौघजण इकडे थांबलोय आणि महेश आणि आम्ही आता थोड्याच वेळात येतील. बट भाई एकच सजेशन देईल, भिवंडीचा रस्ता सुधारा यार. गव्हर्नमेंट आपली सुधारा. खूप रस्ता बेकार आहे आणि पूर्ण कमरेची वाट लागली. अजून इकडनं आम्ही एक जवळपास 1 तास तरी इकडनं दाखवत आहे. तर नवी पाऊण तासात वगैरे आम्ही पोहोचू. हे बघा मित्रांनो इकडे थांबले ते लोक. काय यार तुम्ही लोकांनी रस्ता पूर्ण हे करून टाकला यार. काय बोलतो? रस्ता चुकवणारा. आम्ही बरोबर आलो उलट. दिसतोय कसं दिसतोय बाय? अँगलमध्ये बघ. या अँगलमध्ये कसं दिसतोय? खरं खरं सांग. कसं दिसतोय म्हणजे मार्केंट्री. हा बघा चोर. चोर दिसते चिका. खरंच चोर दिसते. बँक बिंक लुटणारा दिसते तू. आणि हा तर बिना तू चेहऱ्यावरचं मास्क काढ ना. चेहऱ्यावरचं मास्क काढ. अरे भाई आम्ही इथलेच येते बघ. आपले मागे लागले की यांच्यात रेसिंग चालू आहे. काय आपल्या मागे येतात वाटतंय. बघ कुत्रे बघ. बाप रे बाप. तिकडे मागे पण भरपूर कुत्रे आहेत. झाले विनी घालून? बाकी चालतं. गाडी भारी झाला रे तू. कुठनं आणली स्टाईल ही? मी लहानपणी स्कूटी चालवायला शिकलो पहिले. खेळण्यातली? हो. मित्रांनो आम्ही लोक इकडे थांबलोय. हे ना सर्वांची कमरेची वाट लागली आहे आणि मग बोललो थोडा एक नाश्ता ब्रेक करू. आपण नाश्त्याचा ब्रेक करू. नाश्ता खाऊया. भाई अजूनही बॉटल पितो. एवढं पाणी पितोस का तरी दररोज? सर्वांसाठी आणलं 1 2 3 4. अरे भाई यार थँक्यू यार. तू आमचा विचार करतो यार एवढा. चल खाऊया काहीतरी. मित्रांनो आम्ही लोक खाऊन घेतो. एक 10 मिनिटच लांब आहे इकडनं मंदिर. तुम्हाला दाखवतो. किती रुपये का पार्किंगचे? 10 रुपये. 10 रुपये. जर तुम्ही बाईक जर तुम्ही बाईक घेऊन आलात तर इकडे बाईकला 10 रुपये पार्किंग आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही मंदिरचा व्ह्यू बघा. एक नंबर. मित्रांनो हे बघा स्टार्टिंगला एंट्री कशी इकडनं तर मला पाहिजे. हे बघा. आणि हे जे एंट्री गेट आहे ते 42 फूट उंच आहे. मित्रांनो हे बघा गेट बघा किती उंच आहे. जर त्या गेटच्या खाली उभा राहिल्यावर ती गेट बघा. हे बघा पूर्ण एकदम व्यवस्थित बांधकाम केलं आहे. आणि बघा मध्यभागी मंदिराच्या मध्यभागी असं महाराजांचं मूर्तीची स्थापना केली आहे. आणि इथे तुळजाभवानी आईचं मंदिर हे केलं आहे.
मित्रांनो इथे महाराजांच्या बाजूलाच मासाहेब जिजाऊ यांचे देखील मंदिर बांधण्यात आले आहेत. सो आपण त्यांचे आशीर्वाद घेऊया. मित्रांनो आता आम्ही लोक मंदिर जसं हे वरचं जे आहे ना चालायचं तिकडे जातो त्या साईडने आणि तिकडनं तुम्हाला व्ह्यू एक दाखवतो. मित्रांनो इकडनं बघा पूर्ण मंदिराच्या चौ बाजूचा अँगल येतो हे बघा. हे बघा आता आपण वरती जातोय. हे बघा इकडे असं बुरुजसारखं बांधले. बुरुज कसे असायचे महाराजांच्या काळामध्ये. इकडनं मावळे वगैरे बघायचे, शत्रू वगैरे तसं सर्व बांधकाम केलं इकडे व्यवस्थित एकदम. हे बघा मित्रांनो इकडे चालायसारखं असं आणि इकडे पूर्ण सर्वीकडे बाजूला आहे ना रान आणि बरोबर रानाच्या मध्ये हे मंदिर बांधण्यात आलं आहे. हे बघा कसं वाटतंय भाई मंदिर? चांगलं आहे ना? कशाची का भाई मजा आली. मस्त वाटतं ना एकदम बघून. असं बांधकाम केलं असेल. या साईडने जरा उन्हामुळे जरा ब्लॅक येते, थोडं मॅनेज करा. हे बघा इकडनं मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय मी. प्रत्येक कॉर्नरला असे बुरुज बांधण्यात आले तिकडे, जसे आपल्या महाराजांच्या काळामध्ये होते शत्रूवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच. आणि चौ बाजूने असं चालण्यास बनवलं आहे. मित्रांनो जर सांगायचं गेलं तर मंदिराचं बांधकाम खूपच शब्द असे कमी पडतील असं उत्कृष्ट असेरित्या खूप चांगलं बांधकाम करण्यात आलं आहे. डोळ्यांना असं वाटतं की नुसतं बघतच राहावं. म्हणजे बोलतात ना का डोळे आणि मन दोन्ही नाही भरत आहे. आणि बघा इकडे अजून एक बुरुज टाईप बांधलं आहे आणि खूप उत्कृष्ट असं बांधकाम मानलं पाहिजे. जसं असं वाटतं की मी साक्षात त्या काळी जसं महाराजांचं म्हणजे मंदिर किल्ले वगैरे असतील त्या टाईपमध्ये मी इथं असं आलो असं मला वाटते. मनाला खूप उत्कृष्ट असं. मित्रांनो मंदिराचं जे वरतून आपण तुम्हाला बघितलं असेल, आपण वरून चाललो त्याच्या खालच्या बाजूला पूर्ण महाराजांचे असे एक फोटो फ्रेमद्वारे त्यांची पूर्ण बोलतात ना त्यांनी काय केलं त्यांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये ते सर्व फोटो फ्रेमच्या सहाय्याने दाखवतो. तुम्हाला एक दाखवतो. शिवाजी महाराज यांच्या काळातले शिवकालीन हत्यार यांचा संग्रह दाखवतो. हे माझ्या मागे मित्रांनो हे बघा इकडे शिवाजी महाराज यांच्या काळातले कट्यार सर्व यांचा संग्रह केला आहे. आणि मित्रांनो तुम्ही इकडे वाघनखं बघू शकतात, याचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान यांचा वध केला होता. अजून काही हत्यारे आहे इथे. काळातल्या तलवारी तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो हे बघा इथे अजून काही तलवारी ठेवण्यात आल्या आहेत आणि इथे धनुष्यबाण वगैरे इकडे पण अजून तलवारी आहेत. हे बघा इथे चिलकट ठेवण्यात आले. मित्रांनो इकडे शॉप देखील आहे. आपल्या महाराजांची मूर्ती वगैरे फोटो फ्रेम वगैरे इकडे तुम्ही विकत घेऊ शकता. इथे महाराजांची फोटो फ्रेम वगैरे आहेत, तुम्ही इथे विकत घेऊ शकता. आणि तिकडे महाराजांची मूर्ती वगैरे आहेत. सो मित्रांनो झालं आमचं दर्शन घेऊन. काय बोलतो आता कधी भेटणार मला? भेटू आता 1.5 वर्षाने भेटला, आता कधी भेटणार? लवकरच भेटू. अजून एक प्लॅन करू. नक्की. आणि त्या रोहनला हेट द्या पहिलं. इकडे या मंदिर बघा महाराज. हां आणि त्या रोहनला हेट द्या. काय बोलतो? कसं वाटलं तुला? एकदम मस्त. तुला कसं वाटलं? एकदम मन तृप्त झाले आहे. तुला कसं वाटलं मंदिर? सो मित्रांनो तुम्ही बघितले असेल इथपर्यंत व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी माझ्या परीने जेवढं दाखवता येईल तुम्हाला तेवढं मी या मंदिराबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. सो पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सो
अशीच राहा, सबस्क्राईब पण राहा, मगच तुम्हाला नवीन व्हिडिओ भेटेल. आणि जी बेल ऐकून आहे ना ती दाबा, मग तुम्हाला माझी नोटिफिकेशन लगेच येते.